नमस्कार. आज आपल्या किचन मध्ये आपण बनवत आहोत चटपटीत असं आंबट गोड आंब्याचं लोणचं. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी इथे मी 1 किलो आंब्याचे बाजारातून तुकडे करून आणले आहेत. आता हे तुकडे आपल्याला एका स्वच्छ कापडाने व्यवस्थित पुसून घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये जर कोय असेल तर ती आपल्याला काढून टाकायची आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता मी सर्व आंब्याचे तुकडे चांगले स्वच्छ पुसून घेतले आहेत आणि आधी सांगितल्याप्रमाणे इथे मी अशा प्रकारे कोय सुद्धा बाजूला काढून घेतली आहे. आता आपण पुढची तयारी करून घेऊया. इथे मी 100 ग्राम खडे मीठ घेतला आहे. त्याचबरोबर 20 ग्राम हळद घेतली आहे. आता हे मीठ आणि हळद आपल्याला फोडीना एकदम चांगली लावून घ्यायची आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता मी सर्व फोडींना हळद आणि मीठ लावून घेतला आहे. आता आपल्याला हे 1.5 दिवस असंच झाकून ठेवून द्यायचं आहे. तर साधारण 1.5 दिवसांनी तुम्ही पाहू शकता आपल्या लोणच्याला चांगलं पाणी सुटलं आहे आणि हळद आणि मीठ सुद्धा व्यवस्थित लागलं आहे. आता आपण हे सर्व फोडी अशा प्रकारे ताटामध्ये लावून घ्यायच्या आहेत. तर इथे तुम्ही पाहू शकता मी सर्व फोडी अशा प्रकारे ताटामध्ये लावून घेतल्या आहेत. आता ही ताट तुम्हाला हवं असेल तर तुम्ही 5 ते 6 तास उन्हात वाळवू शकता किंवा फॅन खाली 24 तास वाळवून घेऊ शकता. तर मी इथे फॅन खाली 24 तास वाळवून घेणार आहे. त्यानंतर आपण इथे एक्स्ट्राचा मसाला तयार करूया. तर त्यासाठी इथे मी 10 ग्रॅम मेथ्या घेतल्या आहेत. मेथ्या आपल्याला साधारण मिनिटभर फक्त परतून घ्यायच्या आहेत. मेथ्या परतून झाल्या आहेत त्या काढून घेऊया. आता त्याच कढईमध्ये आपण 2 ते 3 इंच दालचिनी, 10 ते 12 लवंग आणि 10 ते 12 काळी मिरी घालून घेऊया आणि ते सुद्धा साधारण मिनिटभर परतून घेऊया. साधारण मिनिटभर परतल्यानंतर आता ते आपण काढून घेऊया. त्याच कढईमध्ये आपण 3-4 चमचे तेल घेऊया. त्यामध्ये हिंगाचे खडे साधारण 5 ते 6 ग्राम मी इथे घेतले आहेत. तर हे खडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत. हिंग चांगला फुलून आला की आपण ते काढून घेऊया. इथे तुम्ही पाहू शकता हिंग आपला चांगला फुलून आला आहे. आता तो आपण काढून घेऊया आणि थंड करून घेऊया. त्यानंतर इथे मी 300 ग्राम तेल गरम करत ठेवलं आहे. हे तेल चांगलं धूर येईपर्यंत आपल्याला तापवून घ्यायचं आहे. तेल गरम होतंय तोपर्यंत आपण आता इथे मेथ्या मिक्सरला लावून घेऊया. तर इथे तुम्ही पाहू शकता मी मेथ्या अशा प्रकारे बारीक करून घेतल्या आहेत. त्यानंतर इथे गरम मसाला आणि हिंग सुद्धा आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे. इथे मी हिंग आणि गरम मसाला वाटून घेतला आहे. आता 24 तास फॅन खाली सुकवल्यानंतर तुम्ही पाहू शकता आपल्या फोडी कशा व्यवस्थित सुकल्या आहेत. इथे आपलं तेल सुद्धा चांगलं कडकडीत गरम झालं आहे. तर ते मी गॅसवरून खाली उतरवून घेतलं आहे. आता ते 2 ते 3 मिनिटं असंच ठेवून देऊया. त्यानंतर त्यामध्ये 100 ग्राम मोहरीची डाळ घालून घेऊया आणि ती आपल्याला अशा प्रकारे त्यात चांगली मिक्स करून घ्यायची आहे. साधारण मिनिटभर मोहरीची डाळ अशा प्रकारे परतून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण बनवलेला एक्स्ट्राचा मसाला घालून घेऊया आणि तो सुद्धा साधारण मिनिटभर चांगला परतून घेऊया. मसाला चांगला परतून झाल्यानंतर त्यामध्ये 50 ग्राम लाल मिरचीची पावडर घालून घेऊया आणि ती सुद्धा तेलामध्ये चांगली एकजीव करून घेऊया. लाल मिरचीची पावडर चांगली एकजीव झाल्यानंतर त्यामध्ये तयार लोणच्याचा मसाला घालून घेऊया
आणि तो सुद्धा तेलामध्ये बाकी मसाल्यांबरोबर चांगला एकजीव करून घेऊया। सर्व मसाले चांगले एकजीव झाल्यानंतर त्यामध्ये 20 ग्राम हळद आणि 75 ग्राम मीठ घालून घेऊया आणि पुन्हा एकदा सर्व जिन्नस चांगले एकजीव करून घेऊया। सर्व जिन्नस चांगले एकजीव झाल्यानंतर आता हे मसाले हे तेल आपल्याला थंड करायला ठेवायचं आहे। तर साधारण तासाभराने आपलं हे तेल एकदम थंड झालेलं आहे। कैरीच्या फोडी मी इथे एका बाउल मध्ये काढून घेतल्या आहेत। त्यानंतर त्यामध्ये मी इथे 300 ग्राम बारीक चिरलेला गूळ घालून घेऊया। त्यानंतर यामध्ये इथे आपला मसाला थंड झाला आहे तो त्यामध्ये लोणच्यावर ओतून घेऊया। इथे आपण सगळा मसाला त्यावर ओतून घेतला आहे। आता हा मसाला कैरीला चांगला लावून घ्यायचा आहे, त्यामुळे तो आपण हातानेच एकजीव करून घेऊया। इथे तुम्ही पाहू शकता मी कैरीला सगळा मसाला व्यवस्थित लावून घेतला आहे। आता याला झाकण ठेवून आपल्याला हे 2 दिवस असंच ठेवून द्यायचं आहे। साधारण 2 दिवसानंतर तुम्ही पाहू शकता मसाला आपल्या कैरीला चांगला लागला आहे आणि वरून तेल सुद्धा वरती आलं आहे। पुन्हा एकदा आपण लोणचं पूर्णपणे ढवळून घेऊया। आता हे लोणचं आपलं तयार झालं आहे, तर हे स्वच्छ एका काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवूया। एक गोष्ट लक्षात ठेवा की लोणचं करताना कुठेही त्याला पाण्याचा हात लागू नये, नाहीतर त्याला बुरशी येऊ शकते। तर ह्या उन्हाळ्यात तुम्ही सुद्धा असं आंबट गोड चटपटीत असं लोणचं बनवून बघा। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा। आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी कविताची पाकशाळा चॅनलला सबस्क्राइब करा।